ड्रामा हे समीकरण आजही पाहायला मिळालं. भाजप आणि शिवसेना नेत्यांना जेरी सांडणाऱ्या गोकुळ गीतेंनी अखेर माघार घेतली, मात्र त्यांची नाराजी ठळकपणे दिसून आली. गोकुळ गीतेंची आजची देहबोली पडद्यामागच्या अनेक गोष्टींचं द्योतक ठरली आहे. गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे या दिग्गज नेत्यांच्या मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदेत गोकुळ गीते बसले खरे, मात्र त्यांची अस्वस्थता, अपरिहार्यता आणि अगतिकता त्यांचा चेहरा आणि देहबोलीवरून पदोपदी झळकत होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना ते पाठिंबा देणार का असा प्रश्न विचारताच गीतेंनी थेट पत्रकार परिषदेतनं काढता पाय घेतला. तसंच सेना भाजप नेत्यांसमोरच त्यांचा संयम सुटला. दराडेंकडे बोट दाखवून आक्रमकपणे हातवारे करत त्यांनी नाराजी आणि निषेध व्यक्त केला. त्यामुळे नाईलाजाने माघार घेणाऱ्या गीतेंमुळे खरंच दराडेंचा मार्ग सुकर होणार का, हाच खरा प्रश्न आहे. आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी, आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही. यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकी प्रचारात मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहेत आणि बाकीचे प्रश्न तुम्ही प्लीज उदय सामंत म्हणजे काही या सगळ्या संदर्भात उदय सामंत आणि गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत ते बघूया. गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला. आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का. ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी होतो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्यांची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीते नाही घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. तर नाशिकच्या या घडामोडींनंतर गोकुळ गीतेंनी केलेली इन्स्टा पोस्ट चर्चेत आली आहे. जब शेर 2 कदम पीछे हटता है तो समझो कुछ बड़ा होने वाला है, अशा आशयाची पोस्ट गोकुळ गीतेंनी इंस्टाग्रामवर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून गोकुळ गीतेंना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी माघार घेतली तरच आपण माघार घेणार असल्याचं जळगाव